toss and selected to bowl first. This is the second semi-final. वालवटी को तावत दी है श्रीवर्धन ने, मोहम्मद अली वालवटी। दीपक सर क्या होता है, दीपक सर का अब को जिससे मोहब्बत की जाती है ना उससे कोई मुकाबला नहीं होता, जिससे मोहब्बत की जाती है उससे कोई मुकाबला नहीं होता। तो दिस इज द सेकंड सेमीफाइनल। अंपायर का इशारा, ग्रीन सिग्नल। आकिब स्ट्राइक, शॉट है, पहली गेंद, पहला शॉट, शतरंज स्कोर लेग। अंपायर का इशारा, 6 रन। क्या बात है। एक रन मिलेगा बल्लेबाज को, अकीब को 1 रन। इस 1 के साथ बढ़ता हुआ स्कोर 7 रन। 2 गेंदे 7 रन। मोहम्मद अली वालवटी पॉजिटिव खेलना चाहते हैं और अगर मैं टॉस जीता तो शायद मैं बैटिंग लेता, क्योंकि बड़े बड़े मैचों में पहले बैटिंग करके प्रेशर में डाला जाए सामने की टीम को। देखना है कि खेल का क्या होगा। अच्छी गेंद खेला है बैकवर्ड पॉइंट की तरफ। अकीब आइकॉन मुंबई से बिलोंग रखते हैं। अकीब क्या खेल खेल रहे, 2 गेंदे 7 रन। शॉट खेला हवा में झूलता हुआ, यस, कॉलिंग, कैच ड्रॉप। ये बड़ा मुश्किल सी बात है कि आसान से कैचेस ड्रॉप, वो भी किसका, अकीब का कैच। वाह, जहां कैच ड्रॉप, विकेट जाना था, विकेट भी नहीं गया, ऊपर से 2 रन मिले। सौरभ को जानते हैं, सौरभ ये पुणे से बिलोंग रखते हैं। सौरभ लेफ्ट हैंड, आपने देखा था कि वहूर के अगेंस्ट जब 1 ओवर में 19 रन चाहिए थे, अकेले ने 1 मैन शो 5 गेंदों में मैच जिता के दिया। स्कोर पहुंचा वालवटी का 10 पे। फिर एक बार सौरभ ऑफसाइड टू ऑफ स्टंप खेला है, यकीनन इट्स अ बेस्ट शॉट खेला, पोजीशन एक्स्ट्रा कवर और अंपायर के उंगली ऊपर, अंपायर के 6 उंगली ऊपर कि इट्स अ करेक्ट कार्यक्रम। 6 रन। आपण पाहतोय आपल्या व्यासपीठाजवळ अगदी सुंदर ट्रॉफीज सजलेल्या आहेत आणि या ट्रॉफीज आता मात्र कोणाच्या घरी जाणार किंवा या ट्रॉफीवरती कोणाचं नाव कोरलं जाणार हे काही क्षणातच, काही वेळातच आपल्याला समजणार आहे। परंतु सलग 4 दिवस आम्हाला सुद्धा उत्सुकता लागली होती की या ट्रॉफींचे पुरस्कर्ते कोण असावेत, कारण अगदी अप्रतिम, सुंदर, विलोभनीय अशा या ट्रॉफीज आपण पाहतोय। क्रिस्टल क्लिअर ट्रॉफीज। प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केलेली आहे सन्माननीय शहबाजभाई मनसुरे आणि उमेरभाई काझी यांच्या माध्यमातून। त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहत आहे, ती सुद्धा आम्हाला पुरस्कृत केलेली आहे सन्माननीय शहबाजभाई मनसुरे आणि उमेरभाई काझी यांच्या माध्यमातून। त्याचप्रमाणे तृतीय क्रमांकाची ट्रॉफी सुद्धा क्रिस्टल क्लिअर आहे, ती अफान गोडमे यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेली आहे।
आणि चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी सन्माननीय समी पारकर यांनी आम्हाला पुरस्कृत केल्याबद्दल या सर्व पुरस्कर्त्यांचे, दिलदार आणि दार्शून व्यक्तींचे मी या मंडळातर्फे हार्दिक 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 आभार व्यक्त करतोय. कैप्टन ने अपने ऊपर भरोसा किया, खुद के ऊपर भरोसा, मुस्तकीम और मुनाफा इस ट्रैक पे. एक ओवर के इख्तिताम के बाद मोहम्मद अली वालवटी 16 पे आफ्टर कंप्लीशन ऑफ फर्स्ट ओवर स्कोर इज 16 विदाउट लॉस. अगर इस हिसाब से जाते 16 के रन रेट से तो 64-65 स्कोर काफी अच्छा हो सकता है. शॉट खेला, प्रोडक्शन है वहां पे, कैच का चांस था, मोहतसिम थे वहां पे, एक रन मिलेगा, दूसरा भी मिलेगा, तब तक गेंद आहिस्ता आहिस्ता निकल के जाती हुई, लेकिन ना, केवल 2 रन लिए और अपने कदम अपने घर में सुरक्षित वापस लिए. बल्लेबाज अकीब ने सोचा कि कोई ना कोई खतरा है कि सो केवल 2 रन मिले. मुस्तकीम हुर्जुक की पहली गेंद पे शॉट खेला था लगॉन के क्षेत्र में, लेकिन किसी ओपोल को लग के गेंद वापिस आई, 2 रन हासिल किए. इस 2 के साथ बढ़ता हुआ स्कोर मोहम्मद अली वालवटी 18 पे. फिर शॉट है और फिर क्लियर किया मिड विकेट. या इट्स अ क्लियर द रोप, इट्स अ 6. येस, धन्यवाद DJ मास्टर. आणि मित्रांनो, या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज जो खेळाडू ठरणार आहे ना, त्यासाठी ब्रँडेड शूजची जोडी असणार आहे आणि ती शूजची जोडी आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेली आहे. चॅम्पियन स्पोर्ट्सचे सर्व सन्माननीय जुबेरभाई सय्यद. मी जुबेरभाई आपले अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. ओके. आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज जो खेळाडू ठरणार आहे त्यासाठी एक ब्रँडेड बॅट असेल. चॅम्पियन स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून, अर्थात जुबेरभाई सय्यद चॅम्पियन स्पोर्ट्सचे मालक आणि सर्व यांच्या माध्यमातून ही आम्हाला बॅट प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. मी पुन्हा एकदा जुबेरभाई सय्यद यांचे हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. अरसलान पल्लवकर जहां भी अबरार को आके मिले, अबरार काजी को आके, लेकिन मुनाफ को 6 पे अफान गोरमे की तरफ से 500 रुपये का इनाम, और मुस्तकीम के हर 6 पे कहते हैं कि हम 500 रुपया इनाम देंगे बल्लेबाजों को. यस, ऑन इस ट्रैक अकेब. शॉर्ट पिच गेंद ऑफ साइड टू ऑफ स्टंप, कट करने का प्रयास किया था, चूक गए बल्लेबाज. अंपायर ने उसको वाइड घोषित किया क्योंकि इतनी गेंद बाहर निकली कि अंपायर को मजबूर होना पड़ा कि इस गेंद को वाइड घोषित करे. इस वाइड के साथ बढ़ता हुआ स्कोर मोहम्मद अली वालवटी 26, लॉस ऑफ 0 विकेट. 9 गेंदों में 26, प्रति गेंद प्रति ओवर तकरीबन 17-18 रन रेट है. अगर इस हिसाब से जाती है वालवटी, वाह क्या खेल पेश करेगी. ऑफ साइड टू ऑफ स्टंप, करेक्ट गेंद, जर में डाली थी यॉर्कर, कट करने के प्रयास में चूके बल्लेबाज, और जब खेले तब गेंद निकल के गई विकेट कीपर के हाथों. काफी लाइट टाइमिंग थी बल्लेबाज की अकेब की. अकेब खेल रहे 6 गेंदों में 15 रन, मुनाफ खेल रहे 4 गेंदों में 10 रन, 1.4 ओवर्स 26 रन. स्कूप करने का प्रयत्न था, ऑफ साइड टू ऑफ स्टंप गेंद, जो शॉट थर्ड मैन पे खिलाड़ी था उसके सर के ऊपर से खेलने का प्रयत्न था अकीब का. ना, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं. फिर एक बार गेंद विकेट कीपर के हाथों में कमबैक किया है मुस्तकीम हुर्जुक ने. 2 गेंदों में लगातार 2 गेंदे डॉट, 1 ओवर 5 गेंदे 26 रन.
फिर एक बार आखिरी गेंद लेकर मुस्तकीम, अच्छी गेंद, काफी अच्छी गेंद गति के साथ डाली है मुस्तकीम ने। प्रयत्न किया था अकीब ने, लेकिन गेंद में इतनी गति थी कि टाइम नहीं मिला। बल्लेबाज अकीब को गति के साथ निकल के गई विकेट कीपर के हाथों में। 226 आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओव्हर। यस यासीन सर. जमाने सर, आपण पाहतोय नामदार चषक 2026 इथे आयोजित करणं सोपं नव्हतं, किंबहुना खूप कठीण होतं, परंतु मोहम्मद अली पल्लवकर, सन्माननीय माजी नगराध्यक्ष आणि त्याचप्रमाणे अय्याजभाई चिपळूणकर आणि नजीबभाई पल्लवकर यांचा अगदी मोठा हातभार किंवा मोठा वाटा आहे आणि त्याचप्रमाणे पाठिंबा आहे तो म्हणजे सुफियान उकई आणि अरसलान पल्लवकर यांच्या मागे, आणि मॉरल सपोर्ट आणि त्याचप्रमाणे सर्व आर्थिक सपोर्टसुद्धा त्यांचा असल्या कारणानं एक मोठं हे शिवधनुष्य त्यांनी इथे पेलेलं आहे. सो मी मोहम्मद अली पल्लवकर आणि अय्याजभाई चिपळूणकर त्याचप्रमाणे नजीबभाई पल्लवकर यांचे हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. मुनाफिस ट्रैक के ऊपर बबलू पाटिल, हर अफसर पुणे जिले का यह खिलाड़ी, एक आइकॉन के रूप में और अंडर खिलाड़ी है. ऑफ स्टंप के बाहर गेंद, ऑफ स्टंप के बाहर गेंद, अंपायर ने उसको वाइड घोषित किया, लेकिन बबलू पाटिल चाहते कि यह कि क्यों न इस पर रिव्यू लिया जाए. इट्स अ फेयर डिलीवर एम्पायर. क्या विश्वास था बबलू पाटिल को अपने आप पर, एक कॉन्फिडेंस, आत्मविश्वास कि हां कि मेरी गेंद करेक्ट गई है. इट्स अ फेयर डिलीवरी. थर्ड एम्पायर डीसी इंडिया. 2.1 ओवर 226 लॉस ऑफ विदाउट लॉस. मुनाफा इस ट्रैक पे. अच्छी गेंद, वाह भाई वाह, इसे कहते हैं आइकॉन. गति के साथ ऑफ साइड टू ऑफ स्टंप, गिरने के बाद इतनी तेज निकल के गई गेंद सीधे विकेट कीपर के हाथों में. 2 गेंदे 0 रन, स्कोर है 26. अगर 2 ओवर के हिसाब से देखा जाए तो प्रति ओवर 13, लेकिन रन रेट कुछ नीचे आता हुआ. शॉर्ट पिच गेंद थी, शॉर्ट पिच गेंद थी, शॉर्ट पिच गेंद थी. अंपायर बिलाल का इशारा कि इट्स वाइड, लेकिन फील्डिंग ने रिव्यू लिया, इस वाइड को चैलेंज किया है. बबलू पाटिल ने चैलेंज किया है. इट्स अ वाइड बॉल. हाँ, ओके. अफान गोरमे की तरफ से 500 रुपए का इनाम मुनाफ के लिए है. जाते वक्त लिया अफान. ये सेकंड सेमीफाइनल. शॉट खेला है, शॉट खेला है, कवर और पॉइंट के बीच में से काफी गति के साथ निकल के गई गेंद. कोई किसी को चांस नहीं. 2-2 शतरक्षण थे, पर एक दूसरे का मुंह देखते रह गए. तब तक गेंद क्रॉस कर चुकी थी रोप को. सीधे 4. इस 4 के साथ बढ़ता हुआ मोहम्मद अली वालवटी 31 पे. 31 बिना कोई नुकसान किए.
किया है थर्ड मैन के क्षेत्र में, भाग मिखा भाग, लेकिन गेट क्रॉस कर चुकी थी थर्ड मैन के क्षेत्र में। फिर एक बार सीधे 4। दो ओवर 4 गेंदे, स्कोर है 35। इंपॉर्टेंट चीज यह है यासीन सर कि मोहम्मद अली वालवटी का कोई विकेट आउट नहीं हुआ। सेफ खेल रहे, एकदम सेफ, एकदम क्लीन। शॉट खेला, शत्र है, मिरान का शत्र है। यस, शत्रक्षण ने कोशिश की लेकिन कोशिश नाकाम। लेकिन अंपायर के इशारे के मुंतजर, और बिलाल अंपायर ये पूछ रहे कि ये याच दरम्यान मी सन्माननीय अख्तरबाई पठाण, इम्रानबाई पठाण, नितीन भाऊ पावले, शोएबाई पाचकर, जितूबाई सावंत, त्याचप्रमाणे मनसूरबाई ताज, नसीरभाई पठाण यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय, कारण या स्पर्धेसाठी त्यांचा सुद्धा आम्हाला खूप बॅकअप होता। प्रत्येक वेळेस त्यांनी सुद्धा आम्हाला कोऑपरेट केलं आणि त्याचप्रमाणे आम्हाला सहकार्य केलं। इट्स अ फेअर डिलिव्हरी। सो या सर्व मान्यवरांचे मी हार्दिक आभार व्यक्त करतोय। यस अंपायर। ऑफ स्टंप के बाहर गेंद, अंपायर ने फिनिश तो वाइड घोषित किया। एट वाइड के साथ बढ़ता हुआ स्कोर मोहम्मद अली वालवटी 42 पे 42 पे। बबलू पाटिल का अभी तक का महंगा ओवर, एक 4, फिर 6, उसके पहले एक वाइड, फिर ये वाइड। एज लगा है, कैच इज कॉलिंग, somebody is there, somebody drop the catch। वाह, और somebody drop the catch, और उस टाइम ये निकल के गई बाउंड्री के पीछे, यानी कि विकेट कीपर के पीछे, सीधे 4। धन्यवाद डीजे। आणि मित्रांनो, बॅक ऑफ द स्टेज आपल्या सर्वांनाच ठाऊक असतं की किती काम असतं। हे मैदानाची साफसफाई असेल, विकेट बनवणं असेल, सीमारेषा आखणं असेल, किंवा जेवणाची चहापाण्याची व्यवस्था, किंवा ट्रान्सपोर्टेशन असेल, डिझेल नेण्याचं काम असेल, भरपूर कामं असतात। तर या सर्व आमच्या मुलांनी आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे। मी त्या सर्व मुलांना इथे व्यासपीठावरती आमंत्रित करतोय। आपण या व्यासपीठाच्या जवळ येऊन उभं राहायचं आहे, कारण आपला यथोचित इथे सन्मान केला जाईल। नबील ताज, साद पठाण, सऊद पठाण, तलहा शेख, आदि शेख, बिलाल पुरकर, महमूद देशमुख, अली देशमुख, अफान बावरेकर, मुस्तकीम गोटेकर, हसन कुंडलिक, सुहेल कुंडलिक, अय्यान शेख, साहिल पोरे, बिलाल देशमुख, हंजला, मोहम्मद गोडमे, समी दुस्ते आणि फरजान चाफेकर। आणि त्याचप्रमाणे मी विशेष आभार काही लोकांचे व्यक्त करणार आहे। त्यामध्ये रईस शेख, अदनान जलाल, त्याचप्रमाणे फराज रजनाक आणि सन्माननीय अब्रार काझी आणि सलमान कारविनकर। वालवटी अगर ये मैच जीतती है और उस मैच का मैन ऑफ द मैच जो भी हो, अफान गोरमे फ्रॉम कुवैत 2000 का इनाम। शॉट खेला, क्लियर है, एस क्लियर करने का प्रयत्न सफल भी हुआ। वक्त था कि असफल करे, लेकिन ना, सफल करे, लेकिन असफल हुआ। गेंद निकल के गई 4 के लिए। शॉट है आज के नाइट का, इट्स अ क्लासिकल शॉट, इट्स अ 6। कार्यक्रम किया केब ने।
66। वाह भाई वाह, कार्यक्रम किया फिर 17 मिड विकेट, क्या बात है। इट्स अ शॉट, इट्स अ 6। अकीब अपनी दीवानगी दिखा रहे, क्रिकेट के बारे में अपनी दीवानगी दिखा रहे, और हर गेंद पे छे, हर गेंद पे छे। आसिफ उर्जू की तरफ से 200 रुपये का नाम, अच्छी गेंद थी, स्टार वापिस आए, गेंदबाज वापिस आए। किसके लिए? वाइट के लिए। वाइट के लिए रिव्यू लिया शायद, इट्स बैटिंग रिव्यू है शायद। ये भी छक्के पे 250 अकेब के लिए, और मैन ऑफ द मैच जो लेगा अगर वालवटी टीम जीतती है तो 2000। इट्स अ फेयर डीलर अंपायर। अकीब क्लास लेवल की बैटिंग, क्लास लेवल की बैटिंग, सरफराज को पनिश करते हुए। वाह भाई वाह, इस टाइम मिड ऑफ का क्षेत्र, देखो शॉट क्या है और नामदार चषक का लेवल क्या है। 6 रन। धन्यवाद डीजे मास्टर, 1 मिनट। कर रहे हैं और उसी बल्लेबाजी के ऊपर खुश होते हुए इस प्रतियोगिता के मुख्य आयोजक सम्माननीय अय्याज भाई चिपळूणकर इनकी तरफ से 500 रुपए का इनाम। स्कोर पहुंचा 68 पे, अनबीटन दोनों बल्लेबाज, अनबीटन, नॉट आउट खेल रहे अभी तक। 68 आखिरी गेंद इस इनिंग की। वहां बात शॉट खेला, शॉट खेला बिराट से भागते हुए, प्रोडक्शन है वहां पे 1 रन मिलेगा और केवल 1 रन। अकीब चीते की तरह भागते हुए, लेकिन तब तक बल्लेबाज मूव ऑफ, रन आउट होके बैक टू द पवेलियन। स्कोर बना 4 ओवर में 69। 250 रुपया अफान गोरमे की तरफ से, फिर अकेब के लिए 250 रुपया। येस, धन्यवाद जमाने सर। मी पुन्हा एकदा ज्या ज्या मुलांची मी नावं इथे आत्ताच वाचली होती त्या सर्वांना विनंती आहे की आपण या, आपला इथे यथोचित सन्मान केला जाईल, आपले आभार व्यक्त केले जातील, कारण खऱ्या अर्थानं ही स्पर्धा येस अकीब अन्सारी यांना सुद्धा विनंती आहे। अकीब या, आपण आपलं पारितोषिक स्वीकारा। अकीब अन्सारी, नंतर मग ते विसरलं जातं। अकीब प्लीज वेलकम। येस नबील ताज, माझा आवाज येतोय का? आपण लवकरात लवकर यावं, सर्व मुलांनी यायचं आहे, एकत्र आपला सन्मान केला जाणार आहे, कारण आपण या स्पर्धेसाठी अथक प्रयत्न केलेले आहेत आणि आपला सन्मान करणं आमचं कर्तव्य आहे। आपले धन्यवाद आम्ही देऊ इच्छितोय। नबील ताज, साद पठाण, सौद पठाण, तलहा शेख, आदि शेख, बिलाल पूरकर, महमूद देशमुख, अली देशमुख, अफान बावरेकर, मुस्तकीम गोटेकर, हसन कुंडलिक, सुहेल कुंडलिक, अय्यान शेख, साहिल पोरे, बिलाल देशमुख, हंजला, मोहम्मद गोडमे, समी दस्ते, फरजान चाफेकर, या सर्व मुलांना माझी विनंती आहे की आपला यथोचित इथे सन्मान करतोय आम्ही, कारण आम्हाला तुमच्या कामाची जाणीव आहे, कारण तुम्ही बॅक ऑफ द स्टेज खूप काम केलेलं आहे। या सर्व शिलेदारांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे। वेल डन बॉयज। एक स्पर्धा म्हटली की अशा प्रकारची ताकद आणि अशा प्रकारचं सहकार्य फार महत्त्वाचं असतं। येस, एक पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा सन्मान करणार आहोत, एक फोटोग्राफ घेतला जाईल
आठवणींना उजाळा देण्यासाठी हा फोटोग्राफ नक्कीच व्हायला हवा. त्याचप्रमाणे मी विशेष आभार व्यक्त करतोय. स्पेशल थँक्स रईस शेख, अदनान जलाल, फराजभाई राजनाक, अब्रार काझी, त्याचप्रमाणे सलमान कारविनकर आणि सालिक चिचकर. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी ॲब्रॉडवरून, मग कतर असेल, ओमान असेल, दुबई असेल, ॲब्रॉडवरून बरेच क्रिकेटचे रसिक आणि आमचे पाठीराखे या स्पर्धेसाठी खास विमानानं इथे आलेले आहेत. त्या सर्व ॲब्रॉडवरून आलेल्या आमच्या पाठीराख्यांचे सुद्धा मी अगदी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आमचे साथी समालोचक जासीम कडवेकर यांना विनंती आहे. कडवेकर, आपण आम्हाला जॉईन करावं. मित्रांनो, या व्यासपीठावरती प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आहे ना, एक अंदाजे मला वाटतं 12 ते 14 किलोची असावी. अगदी हेवी वेट आणि आकर्षक, त्याचप्रमाणे सुंदर आणि क्रिस्टल क्लिअर असणारी ही ट्रॉफी आम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे, पुरस्कृत केलेली आहे सन्माननीय शहबाजभाई मनसुरे आणि उमेरभाई काझी. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाची ट्रॉफीसुद्धा शहबाजभाई मनसुरे आणि उमेरभाई काझी यांनी आम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. तृतीय क्रमांकाची ट्रॉफी सन्माननीय अफान गोडमे, हे ॲब्रॉडमध्ये आहेत. सतत आम्हाला मॅसेज आणि फोन कॉल्स करून या स्पर्धेची अपडेट्स घेत आहेत, तिथे पाहतायत सुद्धा. मध्ये जर काही मिस्टेक झाली तर काही मॅसेज करतायत. सो अफान, आपण सुद्धा एक क्रिकेटर आहात आणि क्रिकेटशिवाय आपण सुद्धा जगू शकत नाही, हे आम्हाला सुद्धा ठाऊक आहे. आपल्या हार्दिक हार्दिक आभार. चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी सन्माननीय समी पारकर यांनी आम्हाला पुरस्कृत केलेली आहे. सो समी, आपले सुद्धा हार्दिक हार्दिक आभार. मी पुन्हा एकदा जासीम कडवेकर, माझा आवाज येतोय का? आमचे साथी समालोचक जासीम कडवेकर. सामना सुरू होतोय. हर्षल मुंडे, आपण इथे आहात का? अगर बबलू पाटिल का विकेट लेते अफान अंसारी तो अफान गोरमे की तरफ से 1000 रुपए का इनाम फ्रॉम कुवैत. फिर एक बार मेरे साथ मैं हूं वापिस आया. पहली गेंद 1 रन. लाइबा 11 श्रीवर्धन, पहली गेंद केवल और केवल 1 रन. जासिम कहाँ है? जासिम लाइबा 11 श्रीवर्धन, पहली गेंद पहला रन. श्रीलेश की गेंद काफी अच्छी लेग साइड टू लेग स्टंप थी. बबलू को बीट करती हुई विकेट कीपर के हाथों में गेंद गई. जमाने सर, 70 वर्षाचे आपले बुजुर्ग सन्माननीय असद काझी हे सुद्धा अजूनही घरी बसून 3:30 वाजता
सामने पाहतायत आणि सर्व समालोचन खूप छान होतं आहे. अगदी AB लाईव्ह इव्हेंटचं ब्रॉडकास्टिंगसुद्धा खूप छान आहे आणि त्यांचेसुद्धा फोन कॉल्स येत आहेत. सो धन्यवाद. दुआ की दरख्वास्त असद भाई काझी. धन्यवाद. आता आपण पुन्हा एकदा इथे आवाज ऐकणार आहोत. अर्थात आमचे साथी समालोचक हर्षल मुंडे. हर्षल मुंडे यांचा आपण आवाज ऐकणार आहात. सेमीफायनल सुरू आहे, परंतु काही अनाऊन्समेंट आहेत मित्रांनो, त्या करणं गरजेचं आहे आणि फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच मध्ये मध्ये तुम्हाला डिस्टर्बन्स होईल, त्याबद्दल क्षमस्व. शहबाज मंसूरी, उमेर काझी आणि अफान गोडमे यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांचे लाडके अब्दुल रऊफ जमाने यांच्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. क्या बात है. योग्य बॉल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. थँक्यू सो मच यासिन मर्चंट सरांचा आवाज आपण जिकडे ऐकत होता. सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही पाहताय नामदार चषक 2026ची भव्य दिव्य स्पर्धा. आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जर विचार केला तर शेवटची रात्र आहे आणि सेमीफायनलची मॅच मैदानावरती रंगली आहे. 2 दिग्गज संघ आहेत आणि 70 धावांचं टार्गेट सेट झालं. भलं मोठं आव्हान या मॅचमध्ये आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं आहे आणि ते पाठलाग करत असताना पहिल्या 2 बॉलला 2 सिंगल आत्तापर्यंत आपण पाहिल्यात. चला फास्ट खेळा विनंती करतोय दोन्ही टीमला. फायनलची मॅच आपल्याला अजून खेळवायची आहे. पुढचा बॉल यावेळेला फटका चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल 1 बाउन्स ओव्हर द रो. सीमा पार. पहिला चौकार. अप्रतिम दर्जाचं क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळालं. बॅटिंग करत असताना सौरभ यांनी मात्र मंत्रमुग्ध केलं होतं. क्वालिफायच्या मॅचमध्ये काय खेळले होते, आता सेमीफायनलमध्ये खेळत आहेत. डान्सिंग डाऊन पुढे सरसावत खेळायचं होतं. बॅटबॉलचा संपर्क हवा तसं झाला नाही आहे. बाहेरची कडा घेतली आणि तिथे मात्र बॉल थांबला गेलाय. अजून एक डॉट बॉल मैदानावरती येतोय. पुन्हा एकदा कमबॅक गोलंदाजाचा पाहायला मिळेल. 4 बॉलचा खेळ संपला. 6 धावा धावफलकावरती आहेत फक्त आणि फक्त. 70 धावांचा पाठलाग मैदानावरती चालू आहे. भलं मोठं आव्हान, कडवं आव्हान आहे या मॅच मध्ये. 70 धावा बनतील की नाही. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं होतं त्या धावा डिफेंड केल्या होत्या. टीम रॅपिड चॅलेंजर मोरबा 32 धावा बनवल्या होत्या पहिल्या सेमीला. दुसऱ्या सेमीला 70 बनल्यात आणि त्या सध्या तरी सेफ दिसत नाहीयेत. अजून एक चांगला फटका. 1 बाउन्स सीमा रेषेच्या पलीकडे निघून चाललाय. 4 धावा. आणि मित्रांनो, 1.5 दिवसामध्ये हा सेटअप उभं करणं अगदी अशक्यप्राय असं आव्हान सन्माननीय सनी पवार यांनी आपल्या खांद्यावरती उचललं आणि त्यांनी करून दाखवलं. त्यांचा आपण इथे विशेष सन्मान करणार आहोत. मी सनी पवार यांना सुद्धा विनंती करणार आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. येस हर्षल. हुजेफा हुर्जुक यांच्या वतीनं बक्षीस आले. श्रीवर्धन जर जिंकली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल आणि जिंकण्याची शक्यता दाट आहे, कारण की अजून एक मोठा फटका सौरभच्या बॅटमधून उत्तुंग षटका.
16 धावा पहिल्या ओव्हरमध्ये बनल्यात. बबलू पाटील त्यांच्या साथीला खेळत असताना सौरभ यांना तुम्ही पाहता ॲज अ आयकॉन. हे दोन खेळाडू इकडे दाखल झाले. चला फास्ट खेळा विनंती करेन टीम मोहम्मद 11 वालवटी त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना टीम लायबा 11 श्रीवर्धन. हे दोन मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधात खेळतात. मिस्टर सनी पवार, आपण व्यासपीठावरती यावं अशी विनंती असेल, कारण आपला विशेष इथे सन्मान केला जाणार आहे. 3:30 वाजलेले आहेत आणि बाळासाहेबांच्या एका डायलॉगची पुन्हा एकदा मला इथे आठवण होते. बाळासाहेब नेहमीच म्हणायचे, राहिले ते मावळे आणि उडाले ते कावळे. मगाशी फार गर्दी होती इथे, परंतु आता मात्र दर्दी प्रेक्षक इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला सनी पवार, आम्ही आपली वाट पाहतोय. आपला विशेष सन्मान इथे केला जाणार आहे. मिस्टर सनी पवार, दादली गावचे, महाड तालुक्यातील एक अप्रतिम मंडप डेकोरेटर्स. षटक क्रमांक 2 दुसऱ्या षटकाला सुरुवात होती. यावेळेला फुलर लाईनचा बॉल समोर खेळला. लॉंग ऑफला फिल्डर आहेत, सिंगल तर नक्की मिळून जाईल हे हवं होतं. एकाच धावेवरती समाधान मानले दोन्ही फलंदाजाने. बबलू पाटील यांना माहिती आहे सौरभ या मैदानावरती लयमध्ये आलाय, त्याच्या बॅटमधून धावा येतात, त्याने इम्प्रेस करायला सुरुवात केली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला जास्तीचं स्ट्राईकवरती आणणं गरजेचं आहे. पहिल्याच बॉलला लगेच स्ट्राईक रोटेट करून घेतली आहे. धावसंख्या धावफळकावरती 17. बॉल आणि 53 धावांची गरज बाकी आहे. 17 चेंडू 53 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी बॅटिंग करत असताना टीम मैदानाच्या आतमध्ये लायबा 11 श्रीवर्धनचा संघ मैदानावरती उतरलाय. यावेळेला ब्लॉक होल लाईन समोरच्या दिशेला फटका खेळायचा होता. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल मार्गक्रमण करतोय. सिंगल मिळेल. 1-1 काम चालणार नाहीये. तुम्हाला षटकार चौकारामध्ये थोड्या अंशी डील कराव्या लागतील जर पाठलाग करायचं या 70 धावांचा. 70 धावांचं भलमोठं आव्हान. सेमी फायनलची मॅच तुम्ही पाहताय. फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ राहिला होता रॅपिडो चॅलेंजर मोरबा आणि आता त्यांच्या विपक्षामध्ये श्रीवर्धन की वालवटी. येस, इथे एक विशेष पारितोषिक असेल. सन्माननीय अफान गोडमे, मॅन फ्रॉम दुबई यांच्या माध्यमातून पारितोषिक आलेलं आहे आकिब यांच्यासाठी. अर्थात जर बबलू पाटील यांची विकेट घेतल्यास 1000 रुपयांचा कॅश प्राइज. ओहो, येस येस हर्षल. भरपूर सारा बॉल हवेमध्ये होता. कॅच पकडण्याचे प्रयत्न क्षेत्ररक्षकांनी केले जरूर, पण असफलता मिळाली आणि आता एक धाव तिथे सुद्धा मिळते. 19 बनल्या 15 बॉलमध्ये 51 धावांची आवश्यकता. 15 चेंडू आणि 51 धावांची गरज या संपूर्ण मॅच मध्ये पाहायला मिळेल. मोठे फटके गरजेचे आहेत जर मॅचला जिंकायचं. टीम लायबा 11 श्रीवर्धन टीमला ते मोठे फटके थांबवायचे. टीम मोहम्मद 11 वालवटी. हा बॉल बाहेर, यस बराचसा बाहेर निघून गेला. पंच कवतीला वाईट आहे. अतिरिक्त सिंगल विकेट मिळून जाईल. 59 स्वरूपाची धावफलक वाढवेल. संघ पोहोचलाय पुढे 20 वरती. अजून 50 बनवायच्यात. अर्धा पल्ला गाठलाय, अजून अर्ध्याहून अधिकचा पल्ला गाठायचा आहे या मॅच मध्ये जर जिंकायचं असेल श्रीवर्धन टीमला. श्रीवर्धन परिसरातील दोन्ही या टीम आहेत. एकाच तालुक्यातून आलेत. आयकॉन खेळाडू मात्र विविध तालुक्यातून विविध जिल्ह्यातून इकडे दाखल झालेत. हा बॉल पुन्हा बाहेर, पुन्हा बाहेर. अजून एक वाईट बॉल. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न आकिब मैदानावरती करतात बॉलिंग करत असताना. अफान गोडमे कुवेतवरून या मॅचचा आनंद घेतात आणि त्यांच्या वतीनं आपण जर पाहिलं तर जर आकिब बॉलिंग करत असताना बबलू पाटील यांचे विकेट संपादन करतात तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. रात्र झाली आहे, अगदी सकाळकडे आपण निघालो तरी सुद्धा प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेतात. गावापासून लांब कामानिमित्त गेले पण तिकडे सुद्धा
गावच्या क्रिकेटचा आनंद घर बसल्या AP लाईव्ह इव्हेंटवरती घेतात त्या सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा स्वागत आहे. फुलर लेनचा बॉल आडवा बाटने खेळलाय. मिड विकेटला बॉल तर मार्गस्थ होतोय. अजून एक धाव. या ओव्हरमध्ये या मॅचमध्ये आतापर्यंत भरपूर सारा सिंगल घेतलात पण त्या टीमसाठी तेवढ्याशा पोषक नसणार आहे. 14 बॉल 48 ची गरज आहे. मॅच लांबवतीये की मोहना मॅच पासून बॅटिंग करत असताना लायबा 11 श्रीवर्धनचा संघ थोड्या अंशी लांब चाललाय का हाही एक प्रश्नचिन्ह आहे. 14 बॉल 48 होऊ शकतात. बबलू पाटील यांच्याकडे तेवढी ताकद तेवढी क्षमता आहे तेवढी जिद्द आहे आणि नेहमीच असे पराक्रमी या खेळाडूने बराच वेळा केलेत. यावेळेला फाईन लेगच्या दिशेला बॉल निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. जे हवं होतं ते मिळालं. अजून जे मिळवायचं त्यासाठी मोठा संघर्ष करायचा पण त्याआधी हा चौकार. बल्लेबाज बबलू पाटिल 10 साल पहले इस खिलाड़ी को मैंने देखा था सुधागढ़ पाली के मैदान पर, मगर इनसे सीखने वाली बात यही है. इसी बीच बहुत ही बढ़िया स्ट्रोक तो आया है बबलू के बल्ले से, मगर इनसे सीखने वाली ये बात है कि उन्होंने अपना फिटनेस देखिए क्या कमाल का रखा है. मेरे ख्याल से 100 ग्राम भी उनका वज़न बड़ा नहीं होगा इन 10 सालों में. इतनी अच्छी डाइट और उसी के साथ साथ हमेशा अपने आप को अपडेट रखना, उसी के साथ एक्सरसाइज करना, बहुत ही बढ़िया बात. इसके बारे में कुछ सुनना चाहूँगा मैं. निश्चितपणे आणि म्हणूनच का होईना महाराष्ट्र पोलीस म्हणून आपण त्यांच्याकडे आदराने पाहतो. बबलू पाटील स्वतःच्या शरीरावरती तेवढंसं नियंत्रण किंबहुना त्यांनाही माहिती आहे की जास्तीचं मोठं क्रिकेट खेळायचं असेल तर स्वतःच्या शरीराकडे जास्तीचं मोठं लक्ष द्यावं लागेल आणि म्हणूनच का होईना अजूनही त्यांच्या नावाचा बोलबाला. म्हणजे तुम्ही म्हणता 10 वर्षापूर्वी तुम्ही पाहिलं होतं याच पद्धतीचं फिटनेस. म्हणजे 10 वर्षापूर्वी ते पुण्याहून सुधागड तालुक्यामध्ये आले होते. म्हणजे त्या आधीपासूनचं मोठं क्रिकेट ते खेळतात आणि अजूनही तो प्रवास जसा चालू आहे त्याच्या मागचं कारण आहे त्यांची फिटनेस आणि म्हणूनच तो दर्जेदार खेळ त्यांचा अजूनही तसाच्या तसा आहे. यस एग्जैक्टली. और यही हम सभी को सीखने वाली बात है कि सबसे पहले तो आपके फिटनेस के ऊपर ध्यान दें, डाइट के ऊपर ध्यान दें और लगातार प्रैक्टिस करते रहे. एक न एक दिन आपको भी कामयाबी मिलेगी. 12 बॉल आणि 43 धावांची आवश्यकता मॅचमध्ये आणि वालवटी संघाचा गोलंदाज बॉलिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळालं. रोहन 12-43. वालवटीचा संघ जर इकडे जिंकला आणि तो संघ जर जिंकतोय आपण या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा किताब तर नाही आहे पण या मॅचमध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा किताब काढावा लागेल. त्याच्या मागचं कारण आहे शहबाज मनसुरे त्याच वेळेला उमेर काझी आणि आपण गोडमे यांच्या वतीनं कुवेतवरून 2000 रुपयाचं कॅश प्राईज आहे या मॅचच्या प्लेअर ऑफ द मॅचसाठी. सगळ्यांकडून मात्र भरपूर सारे बक्षीस भरपूर चांगला प्रतिसाद प्रत्येकाला लाभला. या स्पर्धेच्या माध्यमातून कौतुक करावं लागेल प्रत्येक आयोजकांचं त्याच वेळेला आमच्या पाठीराख्यांचं. त्यांनी मात्र आपण जर विचार केला तर सगळ्यांनाच मात्र पाठबळ दिले. चला फास्ट खेळा. 12 बॉल 43 हव्यात. हर्षल और एक बात मुझे यहाँ पे ज़रूर हाईलाइट करनी होगी क्योंकि इस मैदान पर सबसे पहले आपको शायद मालूम नहीं होगा मगर शारिक जलाल एक क्रिकेट के दीवाने हैं और बहुत ही अच्छा उन्होंने क्रिकेट खेला है. पहली मर्तबा नाइट टूर्नामेंट का आयोजन किया था मेरे ख्याल से 2013 या 14 का वो समय होगा, मगर उसके बाद इस प्रतियोगिता में इस मैदान पर नाइट प्रतियोगिता जो आयोजित की थी ना 2016 में, उनका नाम था अमीन काजी. और उसके बाद 10 साल तक ये हिम्मत कोई कर नहीं सका, मगर यहाँ पे हिम्मत की है इन 4 दोस्तों ने. इसी बीच बड़ा स्ट्रोक बबलू पाटिल के बल्ले से 6 छकड़ी.
पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि येणाऱ्या 11 चेंडूमध्ये आता 37 धावा. चला बॉल द्या. यस हर्षल, वही चार दोस्त आप भी सभी दोस्तों को जानते हो कि अरसलान पल्लवकर, सुफियान उकई, उसके साथ अय्याज चिपळूणकर और मनाल काजी, और उनको सपोर्ट करने वाले माजी नगराध्यक्ष मोहम्मद अली पल्लवकर और नजीब भाई पल्लवकर. इन्होंने ये हिम्मत की है क्योंकि फ्लड लाइट में रजनी क्रिकेट की ये प्रतियोगिता रखना सबके बस की बात नहीं होती है. 10 साल के बाद 2016 और अब 2026 में. यस हर्षल. सेमीफायनलचा सामना रंगात आलाय. 11 बॉल 37. यावेळेला ब्लॉकोलिनचा बॉल समोरच्या दिशेला खेळायचा होता. डिपेक्सच्या कव्हरची दिशा तर निवडली आहे, पण इथे मात्र सिंगलच मिळून जाईल. 10 चेंडू आणि 36 धावांची गरज. 10 बॉलमध्ये 6 बॉल बाहेर मारावे लागतील जर मॅच जिंकायची आहे टीम लाईव्ह 11 श्रीवर्धन या टीमला. ओहो, आज सन्माननीय बरेचसे गोगावले साहेबांचा वाढदिवस तर आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आहे. पण योगायोग बघा, त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही स्पर्धा आहे, पण ज्या स्पर्धेमध्ये 4 रात्रीमध्ये तुम्ही आवाज ऐकताय, यासीन मर्चंट सर यांचाही आज वाढदिवस आहे. त्यांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर. या षटकारानं दिल्यात. हा फटाका फुटलाय सौरभच्या बॅटमधून. षटकार आलाय आणि यस, धन्यवाद. सर्वात प्रथम हर्षल आपले आणि सर्वांचे मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतोय. परंतु क्रिकेटच्या दुनियेमध्ये जर 1/6 अर्थात 1 जून कोणाचा बर्थडे असेल तर दिनेश कार्तिक आणि आपल्या सर्वांचा लाडका रजत पाटीदार याचा सुद्धा आज बर्थडे. तर त्यांच्यासाठी सुद्धा मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतोय. आणि खऱ्या अर्थानं माजी नगराध्यक्षांनी ज्या स्पर्धेला फार मोठा हातभार लावलेला आहे ते मोहम्मद अली पल्लवकर यांचा सुद्धा आज बर्थडे. अर्थात आजच्या दिवसाला जागतिक वाढदिवस दिन असं सुद्धा म्हटलं जातं. येस, या वेळेला पुन्हा बॉल उडवलाय लांब आणि तेवढाच उंच सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे. घ्या अजून एक वाढदिवसाचं गिफ्ट. षटकार. करे क्या गेंदबाजी के ऊपर? जी, रोहन मस्कर की ये कमी तो रह गई है. इस खिलाड़ी को मैंने हर प्रतियोगिता में कम से कम एक नो बॉल करते हुए देखा है. रोहन, जी हाँ, ओवर स्टेपिंग करते हुए देखा है. रोहन, आपको इस गलती को बहुत सीरियसली लेना होगा, क्योंकि एक बार वाइड बॉल करेंगे ना आप तो चलेगा, मगर नो बॉल नहीं करना चाहिए. नो बॉल से बहुत ज़्यादा नुकसान होता है. मैच एक नो बॉल की वजह से पूरी तरीके से पलट सकती है, आप जानते हो, मगर फिर भी मैं तुमको
यही सलाह दूंगा कि आपको इसके बारे में काम करना पड़ेगा। पुढचा बॉल यावेळेला फटका फसलाय, बॉल फ्री हिटचा आहे, त्यामुळे बॅटर मोका श्वास घेतील जरूर. एकच धाव तिकडे मिळते, पुन्हा सिंगल. सामन्यामध्ये रंगत आली 8 बॉल 22 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 22 धावा, 70 धावांचा पाठलाग होतोय की काय या मॅच मध्ये, हा एक मोठा प्रश्नचिन्ह है. देखिए हर्षल, अब अगर नो बॉल नहीं होता ना तो यहाँ पे एक बड़ा विकेट उनके नाम होता, रोहन मस्कर. सही मायनों में आपको इसे सीरियसली लेना होगा, आपको काम करना पड़ेगा, किसी के साथ आपको बैठकर बात करनी होगी, क्योंकि एक एक गलती आपको धीरे धीरे दुरुस्त तो करनी होगी, क्योंकि आप बड़े प्लेटफॉर्म पर खेल रहे हो और पूरी आपकी टीम का यहाँ पे एफर्ट लगा है. यावेळचा बॉल खुलातला होता, समोर खेचलाय, बॉल लॉंगॉनच्या दिशेला मार्गक्रमण करेल. अजून एक सिंगल. बबलू पाटील यांचं कौतुक मी या गोष्टीसाठी करेल नाही असेल सर, की मॅच चालू ठेवली आहे, मॅच कुठे थांबली नाही आहे, म्हणजे एखादाही निर्धाव चेंडू खेळला नाही आहे दोन्ही फलंदाजांनी. 7 बॉल 21 धावांची गरज. जर षटकार आला तर 6 ला 15 राहतील, चौकार आला तर इथे आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये 17 राहतील, आणि जर डॉट आला तर 21 तशाच तशा. जी हाँ, आपने सही कहा हर्षल, ये अंतिम गेंद तक मैच नहीं छोड़ेंगे, यही उनकी खासियत होती है. ये जज्बा और जुनून होने की वजह से तो आज एक बड़े खिलाड़ी के रूप में वो देखे जाते हैं, पहचाने जाते हैं. 7 बॉल 21 धावांची गरज मैदानावरती आपण पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा यावेळेला फटका पुन्हा फसलाय, बॉल हवेत, फिल्डर पोहोचतात, पकडली कॅच. महत्वाची विकेट महत्वाच्या बॉल वरती आली आणि आता चित्र बदललंय. 6 ला 21. मगर जब तक बबलू पाटिल इस मैदान पर बल्लेबाजी करेंगे, मैं यहाँ से कॉन्फिडेंटली कह सकता हूँ कि ये मैच बल्लेबाजों के पक्ष में हो सकता है. हालांकि 50-50 मैच अभी भी है, क्योंकि बबलू क्या सोचते होंगे हर्षल इस वक्त, क्या लगता है आपको? मुझे तो लगता है कि वो सिर्फ ये सोचते होंगे कि 6 में 3 मारने हैं बस. मी म्हणेन ज्या वेळेला सौरभ बाद झाला ना, एखादा फलंदाज असता नॉन स्ट्राईक एंडचा, त्यानं भरपूर नाराजी व्यक्त केली असती की या बॉलवरती तुला सिंगल डबलही चालली असती किंवा मग इथे विकेट गमवायची नव्हती. पण बबलू यांनी फ्री माइंड अगदी टाळ्या वाजवल्या सौरभसाठी. ठीक आहे, आता त्याचं काम होतं त्यानं केलं, आता जे काही करायचे ते बबलू पाटील यांना करायचं आहे. त्यांनाही माहिती आहे आता 6 बॉलमध्ये ज्या 21 राहिल्यात ना, त्या फक्त माझ्या बाजूच्या राहिल्यात. आता तेच करण्यासाठी ते सज्ज झालेत. माइंडसेट फ्रेश आहे की मला या धावा आरामात बनवायच्या आहेत. और यहाँ से अब रन नहीं गिनेंगे, बस यहाँ से स्ट्रोक गिनेंगे, छक्के गिनेंगे. कितने छक्के आते हैं उसके ऊपर मैच पूरी तरीके से निर्भर है. और बबलू में वो ताकत, वो क्षमता है, और ये गेंदबाज भी जानते हैं. और इसी वजह से अब प्रेशर बबलू के ऊपर नहीं होगा, प्रेशर होगा गेंदबाज के ऊपर. यस, गोलंदाजांना माहिती आहे की एखाद दुसरा बॉल जर चांगला फेकला तर आत्मविश्वास वाढेल, आणि तीच गोलंदाजी करण्यासाठी मिझियाफ बॉलिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतील. मिझियाफ 6 बॉल 21 धावांची आवश्यकता, 49 बनल्यात, एक फलंदाज बाद झाला. ठीक आहे, पण आता सगळ्या जबाबदाऱ्या बबलू पाटील यांनी आपल्या खांद्यावरती घेतल्यात. एक मोठा खेळाडू, मोठा डाव सांभाळायचा या मॅचचा, सेमीफायनलची मॅच. लास्ट ओव्हर 6 बॉल 21 धावांची आवश्यकता. बबलू पाटील ऑन स्ट्राईक. मिझियाफ पहिला चेंडू घेऊन. ओ हो 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 हो, पहिलाच बॉल, भन्नाट वेग. टप्पा पडल्यानंतर थोडासा वळण निर्माण झालाय, अँगल क्रिएट केला होता या बॉलने, काटा बदललाय, आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर डॉट बॉल येत असताना पाहायला मिळत आहे. मिझियाफचा पहिला डॉट बॉल आलाय. अजूनही इथून पुढे 5 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 5 बॉलमध्ये अजूनही आपण जर पाहिलं तर 21 धावा बनवायच्यात. मॅच सोडणार नाहीये बबलू पाटील जोपर्यंत मैदानात उभा आहे. शेवटच्या बॉलपर्यंत संघर्ष करण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे. 5 ला 21. मिझियाफ कॉन्फिडन्स लेवल हाय झाली असेल पहिला डॉट बॉल आल्यानंतर. फुल टॉस. असे बॉल आजच्या रात्रीमध्ये टाकले ना तरी
त्या ब्रिज पर्यंत मारण्याची ताकद बबलू पाटील यांच्याकडे आहे. त्याच प्रात्यक्षिक हा षटकार. तुमचा होता दुसरा आमचा असावा, हेच समीकरण पाहायला मिळालं. एक डाव तुमचा दुसरा आमचा, एक तुम्हारी दुसरी हमारी. 4 बॉल 15 धावांची गरज. लाय बाय 11 श्रीवर्धनचा एक बॉल राहिला, एक मोहम्मद 11 वालवटीचा होता. आता इथे मात्र आपण जर पाहिलं तर हा बॉल नक्की कोणाचा असेल हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं आहे. बबलू पाटील की मिजेआब, इकडे श्रीवर्धन की वालवटी, दोन्ही संघ एकाच आपण जर पाहिलं तर परिसरातून येतात. नेहमी श्रीवर्धन म्हटलं की श्रीवर्धनची समुद्रकिनाऱ्याची गार हवा आणि त्यांच्या क्रिकेटची हवा ही वेगळीच आहे आणि त्यात महाडमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा फुलर लेनचा बॉल समोरच्या दिशेला खेळलाय, मिड विकेटला बॉल मार्गक्रमण करतो. एकदा मिळेल, दुसऱ्या धावेसाठी धावलेत आणि तिथे मात्र चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय जाईल क्रॉस झालेत की नाही, कारण की एक धाव तर आली आहे. दुसरी धाव घेत असताना आपण जर पाहिलं तर तिकडे विकेटही आली आहे, पण विकेट नक्की कोणाची आहे? चेक. हर्षल थोडा वेळ तुम्हाला थांबवतोय, कारण मला थांबता येणार नाही अशी खुश खबर घेऊन मी आलोय सर्व क्रिकेट रसिकांसाठी, सर्व खेळाडूंसाठी, सर्व संघ मालकांसाठी आणि सर्व संघांसाठी. यानंतर पुढील वर्षी अर्थात 2027 मध्ये नामदार चषक होणार आहे, अर्थात सीझन 2, आणि त्या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असेल तब्बल 5,55,555. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक असेल 3,33,333 रुपये. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक असेल 1,50,000 रुपये आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक असणार आहे 75,000 रुपये रोख. परंतु सर्वात महत्त्वाची मी बातमी आपल्याला देतोय ती म्हणजे विजेत्या संघाच्या संघ मालकास नामदार चषक 2027 विजेत्या संघाच्या संघ मालकास असणार आहे 4 व्हीलर कार. अरबाज आउट, अरबाज. क्रॉस झालेत. बबलू यांना संधी मिळेल जिथे 3 बॉल आणि आता आवश्यकता बाकी राहील या मॅच मध्ये 14 धावांची. 3 चेंडू आणि 14 धावांची गरज. म्हणजे आता असं म्हणूया हा बॉल मोहम्मद 11 वालवटीचा राहिला, म्हणजे आता बारी आली लायबा 11 श्रीवर्धन संघाची. या बॉलवरती मोठा फटका येणार की काय, कारण की बबलू पाटील सुद्धा स्ट्राईकला आहेत. 3 चेंडू आणि 14 धावांची गरज सुद्धा या मॅचमध्ये बाकी राहिली आहे. या स्पर्धेची घोषणा झाली आहे, म्हणजे पुढच्या वर्षी महाडकर आतुरतेने वाट बघणार 2 स्पर्धांची. एक अनाऊन्समेंट अशीच झाली शम चॅम्पियन ट्रॉफी, आणि आता महाडमध्ये दुसरी अनाऊन्समेंट झाली आहे ती म्हणजे आपण जर पाहिलं तर नामदार चषकाची. चला फास्ट खेळा. 3 बॉल धावा 14. चला पुन्हा ऑन गोईंग मॅच कडे जाऊया. सगळ्यांचं स्वागत या मॅच मध्ये. 3 बॉल 14 या मॅच मधील सर्वाधिक महत्वाचा बॉल असेल हा. इकडे जर धावा आल्या, इकडे जर मोठा फटका आला तर मॅच मध्ये बनून राहतील टीम लायबा 11 श्रीवर्धन. इकडे जर डॉट आला तर मोहम्मद 11 वालवटी. या टीमचा बोलबाला होण्याची शक्यता आहे या मॅच मध्ये. बबलू पाटील एकमेव अशी भिंत आहे, एकमेव मोठा अडथळा आहे, तो काहीही करू शकतो या मॅच मध्ये. 3 ला 14. मोठा फटका आलाय, बॉल चाललाय लॉंग ऑन, सीमा रेषेच्या पलीकडे. बबलू पाटील षटकार.
तिचा दबाव नाही आहे, कारण की असे मोठमोठे अडथळे त्यांनी सामोरे आरामामध्ये गेलेत अशा मोठमोठ्या अडथळ्यांना. 2 बॉल 8 धाबांची गरज. येस, आणि सन्माननीय आयोजक अय्याजभाई चिपळूणकर यांच्या माध्यमातून बबलू पाटील जर हा सामना जिंकून देतोय तो सरळ 2000 रुपयांचं कॅश प्राइज. दबाव, धडपण, आणि आता मॅच लांबवली जाते. वाईड बॉल आलाय, म्हणजे येणाऱ्या पुढच्या 2 बॉल मध्ये 7च धाबांची गरज आहे. मी म्हणेन ही मॅच शेवटपर्यंत नेण्यासाठी एकाच मोठ्या षटकाराची गरज आहे. जर षटकार आला आणि जरी डॉट आला तर सुपर ओव्हर होईल. या स्पर्धेचा नियम आहे. कालच्या रात्रीमध्ये एक सुपर ओव्हर झाली आहे. आजच्या रात्रीमध्ये सेमी फायनलची मॅच सुपर ओव्हर मध्ये जाईल का? अफान गोडमे यांच्या माध्यमातून बबलू पाटील हा सामना जिंकवतोय तर 1000 रुपये. मोठा फटका आलाय. बबलू पाटील सबसे कातिल या मॅच मध्ये बनलेत. 2 बॉल 7 धावांची गरज असताना पठ्ठ्यानं मारलाय. उत्तुंग लांब पल्ल्याचा आसमानी बुलंदी षटकार. एक बॉल एक, जर एक बॉल मध्ये एक नाही होत आहे तर सुपर ओव्हर. कालही आपण पाहिलं सुपर ओव्हर झाली होती. काल असाच एकटा खेळाडू जसा बबलू पाटील या मॅच मध्ये लढलाय ना, तसा काल शंतनू महाडिक लढला होता. आणि काल त्याला 4 बॉल मध्ये 3 झाला नव्हता. ती मॅच सुपर ओव्हर मध्ये गेली होती. आणि आता बबलू पाटील यांनी 5 बॉलला 20 बनवलं, पण 1 बॉलला 1 झाली नाही तर पुन्हा सुपर ओव्हर मध्ये मॅच जाईल. 1 बॉल 1. ही मॅच जेवढे प्रेक्षक आहेत तेवढ्या प्रेक्षकांना ही मॅच आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. नामदार चषक. अफवान गोडमे यांच्या वतीनं 500 रुपयाचं बक्षीस आहे जर षटकाराने हा सामना संपवला बबलू पाटील यांनी तर. बबलू पाटील पुण्याचा तडाखा आज या महाडमध्ये पाहायला मिळालाय. चमक धमक आपल्या नावाची सोडली आहे. 1 बॉल 1 धावेची गरज. सेमी फायनल. फटका तर खेळलाय. बबलू पाटील धावलेत का? काय घडले? तिसऱ्या पंचांकडे निर्णय गेलाय. येस, डिरेक्ट हिट झालाय. इथे हृदयाचे ठोके वाढलेले आहेत, परंतु मी पुन्हा एकदा तुम्हाला तुमचे हृदयाचे ठोके थोडेसे कमी करणार आहे, कारण आणखीन एक खुश खबर तुमच्यासाठी मी घेऊन आलोय. याच वर्षी अर्थात 2026 मध्ये सन्माननीय प्रेरणाताई जिदुशेठ सावंत यांच्या वतीने एक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे आणि त्या स्पर्धेचं नाव असेल सभापती चषक 2026. आणि या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असेल तब्बल 3,33,333. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 1,75,000 रुपये. तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक असणार आहे प्रत्येकी 75,000 रुपये. सभापती चषक 2026 याच मैदानावरती डे नाईट टुर्नामेंट असणार आहे. सर्व क्रिकेट रसिकांना सुवर्ण संधी असेल हा सामना किंवा ही स्पर्धा पाहण्याची. परंतु चालू असलेल्या सामन्यामध्ये काय होणार? हृदयाचे ठोके वाढलेत हर्षल. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज असताना आपण पाहतोय काय नेम साधलाय, अगदी गोटी नेम. आता मात्र तिसऱ्या पंचांवरती मानसिक दडपण, मनोवैज्ञानिक दबाव, कारण हा निर्णय
एक चेंडू आणि एक धावेची गरज होती. खरंच काय अटी तडीची लढत झालेली आहे. 4 षटकांचा सामना, 70 धावांची गरज होती, परंतु लायबा 11 श्रीवर्धन संघाच्या बबलू पाटीलने अप्रतिम फलंदाजीचा नजराणा पेश केलाय. 3 चेंडू आणि मला वाटतं 13 धावांची गरज होती. लागोपाठ 2 षटकार मारले आणि आता मात्र 1 चेंडू आणि 1 धावेची गरज असताना ज्याने यष्ट्या उद्ध्वस्त केल्या अचूक फेकीनं आणि त्या कारणास्तव हा सामना टाय होणार का? हा सामना मोहम्मद 11 वालवाडी संघ जिंकणार का, की हा सामना लायबा 11 श्रीवर्धन जिंकेल? टांगती तलवार, हृदयाचे ठोके वाढतायत, अगदी डोक्याला मुंगे आलेले आहेत. करावं तर काय करावं अशी परिस्थिती, अशी सिच्युएशन पंचांची आहे. येस, इट्स आउट. ओ यू टी. आउट ओ यू टी. आणि हा सामना गेलाय सुपर ओव्हर मध्ये. सुपर ओव्हर मध्ये गेलाय हा सामना. हर्षल, काय बोलशील? सेमी फायनलची मॅच आहे. मला वाटतं जमाने सर मला वाटतं मगाशी म्हटले होते की सकाळपर्यंत फायनल चालली पाहिजे. आणि अंपायर्स जितना जल्दी हो सके सुपर ओवर के लिए फील्डिंग सजा ले, क्योंकि हमें इसके बाद फाइनल भी खिलाना है. ठीक है, वक्त हो रहा है, 4 बज चुके हैं ऑलरेडी. हम 1 से 1.5 घंटा लेट है. थोड़ा बीच में भरत सेठ गोगावले साहब का भी आगमन हुआ था, विकास सेठ गोगावले साहब का आगमन हुआ था, और फिर वहूर और उसके मैच में भी थोड़ा सा आधा घंटा चला गया था. उसकी वजह से ऑलरेडी हम 1-1.5 घंटा लेट है. तो प्लीज़ सुपर ओवर के लिए जल्द से जल्द फील्ड सजा ले और बल्लेबाजी के लिए चले जाए. येस, नक्कीच मित्रांनो, आपल्या सर्वांनाच अर्थात लाडक्या प्रेक्षकांना असं वाटत होतं की पुन्हा एकदा सुपर ओव्हर व्हावी आणि पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आपल्याला सुपर ओव्हर पाहायला मिळालेली आहे. नामदार चषक खऱ्या अर्थानं यशाची शिखरे चढताना आपण पाहतोय. यशस्वी झाले ही स्पर्धा, कारण एकापेक्षा एक टाईट असे सामने आपण पाहिले. चला फलंदाज, चला मित्रांनो, वेळ करू नका, उशीर करू नका. आपले 3
खेळाडू आपण ठरवायचे आहेत, कोणीही 3 असतील. चला लवकरात लवकर. आणि आपल्या सर्वांना ठाऊकच आहे की 2 फलंदाज बाद झाले म्हणजे ऑल आउट असेल, लक्षात घ्या. कोई जरूरत नाहीये. चला चला, कोणतेही तुमचे 3 फलंदाज फलंदाजी करू शकतात. काही नावं देण्याची काही गरज नाही आहे. चला चला बबलू पाटील, आम्हाला सहकार्य करा, कारण मित्रांनो इथे 4:10 ऑलरेडी झालेली आहेत. आपल्याला यानंतर फायनलचा सामना खेळवायचा आहे, बक्षीस वितरण समारंभाचा सोहळा संपन्न करायचा आहे. आणि मग आता मात्र मला वाटतं सकाळ होऊ नये म्हणून आपण अगदी संध्याकाळी 4 वाजता सामन्यांना सुरुवात केली होती, परंतु पुन्हा एकदा तीच वेळ येऊन ठेपलेली आहे. सुफियान उकई आता मात्र मला वाटतं 1-2 दिवसांनी पुन्हा एकदा ते प्रस्थान करणार आहेत, उड्डाण करणार आहेत. या स्पर्धेसाठी त्यांनी सुट्टी काढली आणि ही स्पर्धा यशस्वी करून दाखवलेली आहे. सुफियान उकई, अर्सलान पल्लवकर, खऱ्या अर्थानं या क्रिकेट वेड्यांचे जितके आपण अभिनंदन करू ना तितके थोडे. मैं एक चीज़ कहना चाहूँगा सभी टीमों से, हमारे इलाके की जितनी भी टीमें हैं, यहाँ की खेलने वाले लोग हैं, आप अच्छे प्लेयर हो, अच्छा गेम है आप लोगों का. जब भी डिसीजन थर्ड अंपायर पे आता है ना, तो टीमों ने यहाँ पर नहीं आना चाहिए या प्लेयर्स लोगों ने अंदर नहीं आना चाहिए. अगर ऐसा है तो फिर शायद मैनेजमेंट को अगली बार कैबिन वैबिन बनानी पड़ेगी. थर्ड अंपायर का डिसीजन आप खुद सोचो. आप क्रिकेट खेलते हो, जब आप स्टेडियम में क्रिकेट खेलोगे तो क्या आप पवेलियन में जाओगे? आपको अलाउड है पवेलियन में जाने का? तो इस चीज़ को सीखो यार. क्रिकेट है, डिसीजन होते हैं, अंपायर है, वो लोग भी रात रात भर जागते हैं, अपनी आंखें फोड़ते हैं, होता है ऊंच नीच. तो आया मत करो पवेलियन तक. सुपर ओव्हर. बॅटर मैदानाच्या आतमध्ये बबलू पाटील त्यांच्या साथीला खेळत असताना सौरभ दाखल झालाय. श्रीलेश शालेत गोलंदाजीसाठी. सुपर ओव्हर सेमी फायनलची मॅच सुपर ओव्हर मध्ये गेली आहे, रंगली आहे. सेमी फायनलची मॅच रंगली आहे. नामदार चषकाची ही स्पर्धा रंगात आली आहे. पहिलाच बॉल, मोठा फटका, समोर खेळायचा होता. बॉल लॉंग ऑफला, फिल्डर तिकडे. सुपर ओव्हरला सुरुवात सिंगलने केली आहे. एक धाव तर तिकडे मिळतीये. महत्वाचा सामना तुम्ही पाहताय, महत्वाची स्पर्धा नामदार चषक. नामदार चषकाची चमक धमक या स्पर्धेची आतापर्यंतची बघायला मिळाली आहे. सगळ्यांना मंत्रमुग्ध करून सोडले या स्पर्धेनं. महाडकर आता अजून एका नवीन स्पर्धेची वाट पाहतील. ती स्पर्धा आहे नामदार चषक. पहिलंच पर्व आहे. या पहिल्याच पर्वामध्ये एक उंच भरारी घेतली आहे. त्याच्या मागचं कारण आहे आमच्या आयोजकांकडे असणारा दांडगा अनुभव. भरपूर चांगलं क्रिकेट ते सुद्धा खेळतात. सगळे आयोजन कमिटीची जे काही सदस्य आहेत. हा बॉल लॉंग ऑफच्या दिशेला, फिल्डर तिकडे सुद्धा. आणि अजून एक सिंगल मात्र तिकडे येत असताना पाहायला मिळतं. पहिल्या 2 बॉलला 2च धावा आलेला आपण पाहिलात. काल सुद्धा अशी सुपर ओव्हर झाली आणि ज्याची चर्चा आपण मगाशी केली होती की शेवटच्या बॉलला आरामामध्ये मॅच जिंकू शकता, पण ते नाही जमलं काल सुद्धा. आणि मग बॅटिंग करताना धावा झाल्या नव्हत्या आणि आता सुद्धा 2 बॉलला 2च आहेत. हा बॉल मोठा फटका खेळायचा होता. गॅपमध्ये स्ट्रोक तर चाललाय. फिल्डर तिकडे सुद्धा. सिंगल पुन्हा मिळतीये. दुसऱ्या धावेसाठीचे प्रयत्न आणि बघता बघता 2 सुद्धा मिळाल्यात. तिसऱ्या धावेसाठी धावतायत. हो, चांगली रन द बिटवीन विकेट. चांगलं कॉम्बिनेशन आहे. कॉलिंग परफेक्ट आहे. त्याचा मेळाप सगळं काही या 2 फलंदाजांमध्ये बघायला मिळालं. 3 धावा धावून काढल्या आणि 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 5 धावा जमा सुद्धा केल्यात. अजून 3 बॉलचा खेळ बाकी आहे. या 3 बॉलला पुन्हा 5 आल्या तर यासीन सर पुन्हा मजा येईल. एग्जैक्टली कम से कम यहाँ पे 10 या 12 रन अगर बनते हैं ना तो फिर मज़ेदार मैच हमें देखने को मिल सकता है. मगर श्रीलेश आमरे की मैं यहाँ पे तारीफ करना चाहूँगा. बंड्या नाम से उन्हें पहचाना जाता है पूरे मुंबई में. डोंगरी से बिलोंग करते हैं बंड्या, मगर एक्सपीरियंस खिलाड़ी है. तकरीबन 15 सालों का उनका एक्सपीरियंस है. सैंडी एसपी टीम से बिलोंग करते थे और बहुत ही कमाल की गेंदबाजी, और इसी वजह से सुपर ओवर में गेंदबाजी करने के लिए उनको चुना गया है. पुढचा बॉल यावेळेला बिग हिट करायचं होतं. मिड विकेटच्या दिशेला फटका चांगला सजवला. फिल्डर तिकडे सुद्धा. सिंगल पुन्हा मिळतीये.
एकाच धावेवरती समाधान मानलंय. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 4ला आतापर्यंत बनला धावा 6. तुम्ही पाहताय सेमीफायनलची मॅच, नामदार चषकाची मानाची स्पर्धा शेवटाकडे निघाली आहे. स्पर्धा शेवटाकडे निघत असताना आपण जर पाहिलं तर या स्पर्धेचं सेमीफायनलचा दुसरा सामना इथे मात्र रंगला. रॅपिडो चॅलेंजर मोरबा या टीमला वाट पाहायला लावलंय. अजूनही थोडं प्रश्नचिन्ह उभे आहेत शेवटचा बॉल पर्यंत, कारण की मॅच सुपर ओव्हर मध्ये गेली आहे. 5वा बॉल बबलू पाटील यांच्यासाठी. ओ यावेळेला परफेक्ट यॉर्कर. पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरला फटका तर सजवलाय. सिंगल मिळते. दुसऱ्या धावेचे प्रयत्न पुन्हा चालू झालेत आणि आता रन आउटची विकेट गमावली आहे. फलंदाज झालेत बाद. धावसंख्येत 1 नि वाढ. धावफलकावरती 7. क्या कमाल की गेंदबाजी की है श्रीलेश ने. परफेक्ट यॉर्कर, हर गेंद जड़ में डाल दिया था. और ये आसान नहीं है बिल्कुल हर्षल, क्योंकि जब हम सोचते हैं ना कि परफेक्ट यॉर्कर करेंगे तो हो सकता है कि फुल टॉस गेंद पड़े और या तो ओवर पिच, और उसके बाद दोनों तरफ से मार हो सकती है, फुल टॉस पर भी और ओवर पिच पर. मगर ये एक्सपीरियंस खिलाड़ी है और आत्मविश्वास से लबालब भरा हुआ खिलाड़ी है. इस तरह के सिचुएशन को बहुत मर्तबा उन्होंने हैंडल किया है और इसी आत्मविश्वास के बलबूते पर उन्होंने क्या कमाल की गेंदबाजी की है. पहली 5 गेंदें लगातार जड़ में डालना ये बताता है कि क्या क्वालिटी का और कितने आत्मविश्वास का ये गेंदबाज है. शेवटचा बॉल सुपर ओव्हरचा. शेवटचा बॉल पुन्हा यॉर्कर. 6च्या 6 बॉल अगदी खोलात टाकलेत. तिथे मात्र आपण जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट सुद्धा होत असताना पाहायला मिळतात. तिसऱ्या पंचांचा कॉल कोणत्या गोष्टीसाठी? ओव्हर स्टेप का? येस, ओव्हर स्टेपसाठी तिसऱ्या पंचांचा कॉल झालाय. 2 धावा तर मिळाल्यात म्हणजे 9 तर बनल्यात, पण इथे जर ओव्हर स्टेप असेल तर 10 बनतील आणि अजून एक बॉल टाकावा लागेल. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय गेलेला पाहतो आपण. एपी लाईव्ह इव्हेंट या यूट्यूब वाहिनीची मदत घेतली जाते, चेक केलं जात आहे या यूट्यूब वाहिनीवरती. बेस्ट क्वालिटी, बेस्ट क्लिअरिटी या 4 रात्रीमध्ये अर्सलन पल्लवकर आणि टीम भरपूर चांगलं कामकाज या यूट्यूब वाहिनीने केलेलं पाहायला मिळालंय. हर्षल, ये दोनों गेंदबाज है ना, मैंने कहा ना कि अकीब और श्रीलेश, ये दोनों भी मेरे ख्याल से मुबीन राउत के गहरे दोस्त होंगे, क्योंकि मुबीन वहीं पे खेलते हैं. मैंने सैंडर्स रोड पर एक छोटा सा मैदान है, वहाँ पे मुबीन को खेलते हुए देखा है और उनके साथ मुबीन ने बहुत क्रिकेट खेला है. तो वो जानते हैं कि मुंबई से अगर लेफ्ट आर्म गेंदबाज हमें अपनी टीम में शामिल करना है तो किससे करना है. क्या कमाल का ये गेंदबाज उन्होंने चुना है. 6 के 6 यॉर्कर. आई कांट बिलीव इट हर्षल. सही मायनों में ये मैंने खुद अपनी आंखों से देखा, मगर अंतर्राष्ट्रीय स्तर पर भी ये इस तरह की गेंदबाजी करना आसान नहीं है. वेरी वेल डन सुरेश. योग्य बॉल, फेअर डिलिव्हरी. इथे मात्र आपण जर पाहिलं तर यस, चंद्र आहे साक्षीला. चांद भी हमारी मैच देखने के लिए आ चुका है गांधारी मैदान पर, सावित्री नदी के बगल में. नामदार चषक 2026. हमारे कैमरामैन की नज़र, हमारे कैमरामैन बहुत मेहनत करते हैं सही मायनों में. लगातार कैमरा में देखना, लगातार गेंद को फॉलो करना और लगातार हर एक खिलाड़ी के बारे में जायज़ा लेना. हमेशा आपको अपडेट रहना पड़ता है, तत्पर रहना पड़ता है. तीनों भी तकरीबन 5 कैमरामैन, 5 कैमरा से इस प्रतियोगिता को कवर किया जा रहा है. सभी कैमरामैन का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा. सुहेल कुंडलिक, रईस शेख, शेखों की शेख, शाहरुख खान की तरह दिखने वाले रईस शेख. चला, धावा झाल्यात 9 आणि
10चं टार्गेट आहे. म्हणजे फायटिंग म्हणूया आपण, कारण की एका ओव्हरला 10 धावा डिफेंड होऊ शकतात. लाइबा 11 श्रीवर्धन या मोहम्मद 11 वालवटी, कौन सी टीम जाएगी फाइनल में? क्योंकि दोस्तों इस तरह से आपने सुपर ओवर अंतर्राष्ट्रीय स्तर पर भी देखे हैं. आप सभी को याद होगा, मुझे तो याद आता है भारत बनाम अफगानिस्तान का वो मैच. पहले तो टाई हुआ, उसके बाद सुपर ओवर हुआ, फिर सुपर ओवर भी टाई हुआ, फिर से एक बार सुपर ओवर में गया था, उसके बाद भारतीय टीम ने जीता था. और दूसरा सुपर ओवर मुझे याद आता है जो हुआ था न्यूजीलैंड बनाम भारत, और भारतीय टीम को अंतिम 2 गेंदों में, हालांकि सुपर ओवर की ये मैं कहानी आपको बता रहा हूं कि मैच टाई होने के बाद सुपर ओवर में गई और सुपर ओवर में 2 गेंदों में 10 रनों की जरूरत थी और रोहित शर्मा ने बैक टू बैक 2 छक्के लगाए थे और इतिहास के पन्नों पर ये जीत दर्ज हुई है स्वर्ण अक्षरों से. चला, सुपर ओव्हर 6 बॉल 10 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर पूर्णपणे रंगत आली आहे. सुपर ओव्हर तुम्ही पाहताय. हर्षल, 2019 का विश्व चषक, ये भी आपको याद होगा, इंग्लैंड बनाम न्यूजीलैंड, वो भी मैच टाई हुआ और फिर सुपर ओवर में चला गया था. हालांकि सुपर ओवर भी टाई हुआ था, मगर उसका जो विजेता था वो बाउंड्रीज को गिनते हुए दिया था. यस हर्षल. सहा चेंडू, आवश्यकता 10 धावांची. सलामीवीर मैदानावरती दाखल झालेले पाहायला मिळालेत. टीम मोहम्मद 11 वालवडी टीमसाठी आकिब आणि मुनाफ ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. आकिब एक युवा खेळाडू आहेत. मागच्याच हप्त्यामध्ये आपण जर पाहिलं तर मुरुडची स्पर्धा सुद्धा गाजवून सोडली होती. या खेळाडूने आयकॉन म्हणून आले होते तिकडे आणि सगळ्यांना मात्र मंत्रमुग्ध करून सोडलं होतं. आणि आज महाडमध्ये सुद्धा त्याच पद्धतीचा खेळ त्यांचा बघायला मिळालाय. चला फास्ट खेळा. 6 बॉल 10 धावांची गरज. सुपर ओव्हर मध्ये मॅच सुटली आहे आणि सौरभ गोलंदाजीसाठी दाखल झालेत. षटकातील बॉल क्रमांक हा पहिलाच बॉल थोड्या अंशी ब्लॉक होल पद्धतीचा होता. मिड विकेटच्या दिशेला फटका तर सजवला. फिल्डर तिकडे धडपडतात आणि तिथे मात्र एका धावेचं रूपांतर 2 मध्ये होत असताना पाहायला मिळत आहे. एक धाव किती महत्वाची आहे. एक धाव भरपूर सारी महत्वाची आहे. तुम्ही जर एका धावेचं रूपांतर 2 मध्ये करून देताय तर फलंदाजाला संधी निर्माण होतीये आणि सध्या तेच घडलंय. पहिल्याच बॉलवरती मात्र आपण जर पाहिलं तर 2 धावा मिळाल्यात. 5 चेंडू 8 धावांची गरज आहे. मॅच रंगली आहे. रंगला हा क्रिकेटचा महासंग्राम. रंगली ही मानाची स्पर्धा. नामदार चषक त्या स्पर्धेचं नाव आहे. महाडचं क्रिकेट हे मात्र चर्चेचा विषय बनलाय आणि त्यालाच मात्र उभारी देणारी स्पर्धा. शॉर्ट बॉल, लढवा बॅटनं फटका चांगला खेळला. स्क्वेअर लेगला फिल्डर. 1 धाव तर नक्की मिळेल. एकाच धावेवरती समाधान मानले. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. संघाचा धावफलक 3 आकड्यावरती पोहोचेल. 4 बॉल 7 धावांची आवश्यकता मॅचमध्ये अजून नाही. आपण जर पाहिलं तर रंगत आली आहे. 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. एक मोठा फटका. हीच ती मॅच जी 2 बॉल आणि 7 धावांवरती आली होती. त्यावेळेला बॅटर बबलू पाटील होते आणि आता 4 चेंडू आपण जर पाहिलं तर 7 धावांची गरज आहे. एक मोठा फटका समीकरण बदलून टाकेल या मॅचचं. मोहम्मद 11 वालवडी टीमच्या बाजूने सामना पूर्णपणे झुकेल, पण तो मोठा फटका खर्च करेल का सौरभ हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं आहे. आयकॉन खेळाडू टीम लायबा 11 श्रीवर्धन टीमसाठी. ओहो हो, मोठा फटका आलाय आणि या मॅचचं समीकरण बदलून टाकलंय. लॉंग ऑफच्या दिशेला सीमा रेषेच्या पलीकडे आलाय हा उत्तुंग फ्लॅट फ्युरियस षटकार.
बहुत ही खूबसूरत ये शॉट। हालांकि मेरे ख्याल से गेंद में कमी नहीं थी हर्षल। डांसिंग डाउन द विकेट आए थे और बहुत ही चतुराई के साथ अपने कदमों का इस्तेमाल किया था और मिडल ऑफ द बैट भी हमें देखने को मिला था और इसी वजह से हालांकि वहाँ पे फील्डर तैनात थे मगर उनके बगल से निकाल दिया फ्लैट और फ्यूरियस ये सिक्सर। यस सर। तीन चेंडू आणि एका धावेची गरज आहे. तीन चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. फुल टॉस मॅच फिनिश. सामना जिंकलाय. खेळत असताना टीम आपण जर पाहिलं तर वालवटी संघानं मोहम्मद 11 वालवटी विजयी संघाचे अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि थेट फायनल मध्ये रॅपिडो चॅलेंजर मोरबा आणि मोहम्मद 11 वालवटी या दोन मातब्बर संघांमध्ये होईल आता फायनल. सकाळचे आपण पाहतोय 4:25 झालेली आहेत. आपण कोणत्याही प्रकारचा वेळ न दवडता इथे टॉस करणार आहोत. माझ्या समवेत आहेत सन्माननीय राम कांदे सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दोन्हीही संघांचे कर्णधार रॅपिडो मोरबा संघाचे